Hello everyone, welcome to e-learning platform of Civil Engineering Department. Today we are going to start your unit number 3, that is tachometric surveying. Definition of tachometry. Definition बघूया आपण. It is the branch of angular surveying. The horizontal distances from station to the object and the vertical distance of a point are determined from instrumental observation. टॅकोमेट्री ही अँग्युलर सर्वेची ब्रँच आहे. त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल डिस्टन्स टॅकोमीटरपासून म्हणजेच इन्स्ट्रुमेंट स्टेशनपासून स्टाफ स्टेशनपर्यंतचं जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे हे फाइंड आउट केलं जातं. त्याचप्रमाणे इन्स्ट्रुमेंटपासून स्टाफ स्टेशनचं इलेव्हेशन हे पण फाइंड आउट केलं जातं. कशाच्या सहाय्यानं? इन्स्ट्रुमेंटल ऑब्झर्वेशन्स. फक्त इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं ऑब्झर्वेशन्स घेतली जातात. आणखीन ही ऑब्झर्वेशन्सच्या सहाय्यानं पण हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि इलेव्हेशन ही स्टाफ स्टेशनचं काढलं जातं. त्याच्यामध्ये जी रिडिंग घेतली जातात ही स्टाफवरती 3 रिडिंग घेतली जातात. इथे एक बॉटम रिडिंग, सेंट्रल रिडिंग आणखी टॉप रिडिंग अशी 3 रिडिंग घेतली जातात. या 3 रिडिंगच्या सहाय्यानं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणखी इलेव्हेशन हे स्टाफ स्टेशनचं कॅल्क्युलेट केलं जातं. हॉरिझॉन्टल डिस्टन्स करण्यासाठी टेप किंवा चेनचा वापर केला जातो. व्हर्टिकल डिस्टन्स व्ही काढलं जातं. या टॅकोमेट्रीमध्ये व्हर्टिकल डिस्टन्स काढलं. म्हणजे हा तुमचा टॅकोमीटर आहे. टॅकोमीटरची हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट अशी काहीतरी इथं स्टाफ स्टेशन इथं आहे. स्टाफ स्टेशन. ह्या स्टाफवरती आपण टॅकोमीटर सायन्सची 3 रिडिंग घेणार. एक बॉटम रिडिंग, दुसरं सेंटर रिडिंग आणखी टॉप रिडिंग. तर हे सेंट्रल रिडिंगपासून हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईटपर्यंतचं अंतर, दॅट इज द व्हर्टिकल डिस्टन्स व्ही, हा आपण फाइंड आउट करणार. बरोबर. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट, टेलिस्कोप ज्यावेळी नॉर्मल असेल त्यावेळी ही असणारी हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट. आणखीन सेंट्रल स्टाफ रिडिंग त्यामधलं अंतर, दॅट इज व्हर्टिकल डिस्टन्स व्ही काढलं जातं. सिच्युएशन्स वेअर टॅकोमेट्री कॅन बी यूज. तर टॅकोमेट्री ही कोणत्या सिच्युएशनमध्ये वापरली जाते? वेन द ऑब्स्टॅकल्स लाईक रिव्हर, ब्रोकन ग्राउंड, स्ट्रेचेस ऑफ वॉटर, टॅकोमेट्री गिव्स स्पीड अँड ॲक्युरेसी टू वर्क. ज्या एरियामध्ये ऑब्स्ट्रक्शन्स असतील, बरोबर, हिली एरिया असेल, फॉरेस्ट एरिया असेल, रिव्हर असेल, बरोबर, वॉटर लॉगिंग एरिया असेल, तर त्या एरियामध्ये टॅकोमेट्री सर्वे हे स्पीड आणखीन ॲक्युरेसी देतं. नेक्स्ट, रफ कंट्री वेअर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस आर डिफिकल्ट, इनॲक्युरेट अँड स्लो. जो एरिया रफ आहे, बरोबर, जिथं हॉरिझॉन्टल डिस्टन्स आपण चेन किंवा टेपनं मेजर करू शकत नाही किंवा डिफिकल्ट आहे, या अशा सिच्युएशनला आपण टॅकोमेट्रिक सर्वे वापरणार. इन लोकेटिंग कंटूर्स अँड फिलिंग डिटेल्स इन टोपोग्राफिक सर्वे. तर टोपोग्राफिक सर्वेमध्ये कंटूर्स लोकेट करण्यासाठी किंवा त्याचे इंटरनल डिटेल्स फिल करण्यासाठी पण टॅकोमेट्री सर्वेचा वापर केला जातो. सो द सिच्युएशन्स वेअर टॅकोमेट्री कॅन बी यूज. देन ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅकोमेट्री. टॅकोमेट्रीचे ॲडव्हान्टेजेस काय? A tachometer is used where chaining is difficult, such as river, valley, broken boundaries, steep slope, undulations. तर हे टॅकोमेट्री ज्या एरियामध्ये चेनिंग करता येत नाही, डिफिकल्ट आहे, बरोबर, समजा रिव्हर असेल, व्हॅली एरिया असेल, ब्रोकन ग्राउंड असेल, स्टीप फार जोराचा स्लोप असेल, इथं आपण टेप टाकून हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढू शकत नाही. अनड्युलेशन्स, अप अँड डाऊन्स असतील, अशा एरियामध्ये आपण टॅकोमेट्री वापरणार. सो दॅट इज द फर्स्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ टॅकोमेट्री. नेक्स्ट, इट इज यूज्ड इन द प्रिपरेशन ऑफ कंटूर मॅप्स इन विच
हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस आर रिक्वायर्ड टू बी मेजर्ड. ज्या एरियामध्ये हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स आपल्याला मेजर करायचे आहेत, आणखीन कंटूर मॅप तयार करायचा असेल त्या ठिकाणी आपण टॅकोमेट्री सर्वे वापरणार. सो दॅट इज द अनदर ॲडव्हान्टेज. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज यूज फॉर द सर्वे रोड रेल्वे. रोड आणखी रेल्वेच्या सर्वेसाठी टॅकोमेट्री वापरली जाते. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज ऑल्सो यूज फॉर हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रोग्राफिक सर्वेसाठी सुद्धा टॅकोमीटरचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे, इट इज यूज फॉर चेकिंग डिस्टन्सेस मेजर्ड बाय टेप, चेन अँड डम्पी लेवल. तुम्हाला चेन किंवा टेपनं डिस्टन्स मेजर केलेलं आहे ते चेक करण्यासाठी टॅकोमेट्रीचा वापर केला जातो. नेक्स्ट ॲडव्हान्टेज, इट इज यूज्ड वेअर ॲक्युरसी इज नॉट रिक्वायर्ड. ज्या एरियामध्ये ॲक्युरसीची फारशी गरज नाही अशा ठिकाणी टॅकोमेट्री सर्वे केला जातो. दॅट इज द अनदर ॲडव्हान्टेज. इट सेव्स टाईम अँड मनी. टॅकोमेट्री सर्वे हा फास्ट होतो, आणखीन ऑब्स्ट्रक्टेड एरियामध्ये केला जातो. सो इट सेव्स टाईम अँड मनी. डिफरन्स बिटवीन थिओडोलाइट अँड टॅकोमीटर. तर थिओडोलाइट आणखीन टॅकोमीटर याच्यामध्ये काय फरक आहे? तर महत्त्वाचा पॉईंट, टॅकोमीटर म्हणून आपण थिओडोलाइटचाच वापर करणार. तर थिओडोलाइटमध्ये जी डायफ्रॅम असते, तर ही जी डायफ्रॅम आहे, ह्या डायफ्रॅममध्ये 3 हॉरिझॉन्टल हेअर्स असतात आणि असं असेल तर तो थिओडोलाइट ॲज अ टॅकोमीटर म्हणून आपण वापरणार. ते पुढं आपण पाहणार आहे. तर थिओडोलाइट आणखी टॅकोमीटर याच्यामध्ये काय फरक आहे ते बघा. पहिला आहे, इट इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल अँगल. थिओडोलाइटच्या साहाय्यानं फक्त आपण हॉरिझॉन्टल आणखीन व्हर्टिकल अँगल मेजर करू शकतो. याच्या उलट टॅकोमेट्रीमध्ये इट इज यूज फॉर मेजरमेंट ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस. तर टॅकोमीटरच्या साहाय्यानं आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल डिस्टन्स फाइंड आउट करणार विदाउट यूजिंग चेन और टेप. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन सेकंड पॉईंट, थिओडोलाइट सर्वे डिस्टन्सेस आर मेजर्ड बाय चेन और टेप. थिओडोलाइट सर्वेमध्ये जे डिस्टन्सेस आपण मेजर करतो ती चेन किंवा टेप वापरतो. इन टॅकोमेट्रिक सर्वे डायरेक्ट मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस आर पॉसिबल. टॅकोमेट्रिक सर्वेमध्ये डायरेक्ट आपण डिस्टन्स काढणार, चेन किंवा टेपचा वापर केला जात नाही. थर्ड पॉईंट, सुटेबल फॉर प्लेन अँड हिली एरिया विथ लेस ऑब्स्टॅकल्स. तर थिओडोलाइट सर्वे हा प्लेन एरियासाठीच केला जातो. हिली एरिया असेल पण ज्या एरियामध्ये लेस ऑब्स्टॅकल्स, कमी ऑब्स्टॅकल्स असतील तर थिओडोलाइट सर्वे करता येतो. याच्या उलट टॅकोमेट्रिक सर्वे इट इज सुटेबल इन केस ऑफ ऑब्स्टॅकल्स लाईक रिव्हर, ब्रोकन ग्राउंड. असे जर ऑब्स्टॅकल्स असतील अशा ठिकाणी आपण टॅकोमेट्रिक सर्वे करू शकतो. नेक्स्ट पॉईंट, थिओडोलाइटमध्ये मोर डिटेल्स आर रिक्वायर्ड इन थिओडोलाइट सर्वे. थिओडोलाइट सर्वेमध्ये जास्त डिटेल्स घ्यावी लागतात. टॅकोमेट्रीमध्ये लेस स्टेशन्स आर रिक्वायर्ड इन टॅकोमेट्रिक सर्वे. टॅकोमेट्रीमध्ये कमी स्टेशन्स घेतली जातात किंवा घ्यावी लागतात, तेवढं आपण संपूर्ण एरियाचा सर्वे करू शकतो. पण थिओडोलाइटमध्ये आपल्याला मोर स्टेशन्स घ्यावी लागतात. देन कॉन्स्टंट्स ऑफ टॅकोमीटर. तर टॅकोमीटरचे कॉन्स्टंट, तर मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट हा महत्त्वाचा आहे. मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट दॅट इज एफ अपॉन आय, त्यालाच आपण एम पण म्हणतो. तर दुसरा टॅकोमीटरचा कॉन्स्टंट आहे ॲडिटिव्ह कॉन्स्टंट, दॅट इज एफ प्लस सी or C, where F is the focal length of image glass and C is the length of image. हे दोन टॅकोमीटरचे महत्त्वाचे कॉन्स्टंट आहेत. हे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना नेहमीच लागतात. दॅट इज मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आय अँड ॲडिटिव्ह कॉन्स्टंट एफ प्लस सी, किंवा काही बुकमध्ये एफ प्लस डी पण आहे. एफ प्लस सी किंवा एफ प्लस डी.
An object of टॅकोमेट्रिक सर्वे. ते टॅकोमेट्रिक सर्वेचे ऑब्जेक्ट्स काय? फर्स्ट, प्रिपरेशन ऑफ कंटूर मॅप्स ऑर प्लॅन्स. जो हिली एरिया असेल त्या एरियाचा कंटूर मॅप किंवा कंटूर प्लॅन करण्यासाठी आपण टॅकोमेट्रिक सर्वेचा वापर करणार. नेक्स्ट ऑब्जेक्ट यूज इन हायड्रोग्राफिक सर्वे. हायड्रोग्राफिक सर्वेमध्ये टॅकोमेट्रीचा वापर केला जातो. हा नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे. हायड्रोग्राफिक सर्वे म्हणजे हायड्रो मीन्स वॉटर, तर पाण्याचं जे रिलेटेड सर्वे आहे त्याच्यामध्ये. नेक्स्ट लोकेशन सर्वे फॉर रोड्स, रेल्वे, रिझर्वायर इट्सेट्रा. तर एखादा मोठा प्रोजेक्ट प्रपोज करायचा असेल तर त्या सर्वे एरियाचा सर्वे टॅकोमेट्रिक सर्वे सुरुवातीला केला जातो की कोणती साईट सुटेबल आहे किंवा नाही हे आपल्याला ठरवायचं असतं. रोडची असेल, रेल्वेची असेल किंवा रिझर्वायरची असेल. साईट सुटेबल आहे किंवा नाही हे टेंटेटिव्ह ठरवण्यासाठी त्या एरियाचा टॅकोमेट्रिक सर्वे केला जातो आणि प्रत्यक्ष साईट सुरू होतील त्यावेळी डिटेल सर्वे केला जातो. तर अशा केसमध्ये हे टॅकोमेट्रिक सर्वे वापरला जातो. नेक्स्ट, फॉर चेकिंग ऑफ मोर प्रिसाईज मेजरमेंट्स. जी मेजरमेंट घेतलेली आहे ती चेक करण्यासाठी सुद्धा आपण टॅकोमेट्रिक सर्वेचा वापर केला. सो दीज आर द ऑब्जेक्ट्स ऑफ देन इन्स्ट्रुमेंट्स यूज्ड इन टॅकोमीटर. तर टॅकोमीटरमध्ये कुठले कुठले इन्स्ट्रुमेंट वापरले जातात ते पाहणार आपण. फर्स्ट, टॅकोमीटर अँड सेकंड लेवलिंग स्टाफ और स्टॅडिया रॉड. तर टॅकोमीटर इट इज अ ट्रान्झिट थिओडोलाइट प्रोव्हाइडेड विथ स्टॅडिया डायफ्रॅम. द टॅकोमीटर म्हणजे ट्रान्झिट थिओडोलाइटचाच वापर आपण टॅकोमीटरमधून करणार की फक्त त्या थिओडोलाइटमध्ये स्टॅडिया डायफ्रॅम असणं फार गरजेचं आहे, तरच आपण तो टॅकोमीटर म्हणून वापरणार. द डायफ्रॅम, आता स्टॅडिया डायफ्रॅम याचा अर्थ द डायफ्रॅम इज प्रोव्हाइडेड विथ 2 हॉरिझॉन्टल स्टॅडिया हेअर्स इन ॲडिशन टू रेग्युलर क्रॉस हेअर्स. तर डायफ्रॅम आपण पाहिलेला आहे, असा गोल डायफ्रॅम असतो, याच्यामध्ये असे क्रॉस हेअर्स असतो. तर ही जी क्रॉस हेअर आहे ही सेंटरची, याला ॲडिशनल एक अपवर्ड साईड दुसरी डाऊनवर्ड साईडला अशी क्रॉस हेअर्स असते. अशा टोटल 3 क्रॉस हेअर्स असतात. त्या डायफ्रॅमला म्हणायचं स्टॅडिया डायफ्रॅम. आणि ही स्टॅडिया डायफ्रॅम ज्या थिओडोलाइटमध्ये असेल तो थिओडोलाइट आपण ॲज अ टॅकोमीटर म्हणून वापरणार. द टाईप्स ऑफ डायफ्रॅम कॉमनली यूज्ड ॲज फॉलोज. म्हणजे हे डायफ्रॅम जे आहेत याचे टाईप्स आहेत. टाइप्स ऑफ डायफ्रॅम यू कॅन सी इन दिस स्लाइड. हा मिडल हेअर, त्यानंतर एक लोअर हेअर, आणखी अप्पर हेअर, हॉरिझॉन्टल असे 3 हेअर्स असतील आणि एक व्हर्टिकल हेअर. किंवा या शेपमध्ये असेल किंवा या शेपमध्ये असतील डायफ्रॅम, किंवा या शेपमध्ये असेल. महत्त्वाचं याच्यामध्ये काय आहे की हॉरिझॉन्टल हे 3 क्रॉस हेअर्स इक्विडिस्टंटवरती असणं फार महत्त्वाचं. त्या डायफ्रॅमला आपण स्टॅडिया डायफ्रॅम म्हणणार. आणि हे स्टॅडिया डायफ्रॅम ज्या थिओडोलाइटमध्ये असतील तोच थिओडोलाइट ॲज अ टॅकोमीटर म्हणून. देन टाईप्स ऑफ टेलिस्कोप इन टॅकोमीटर. टॅकोमीटरमध्ये असणाऱ्या टेलिस्कोपचे टाईप्स. पहिला आहे एक्सटर्नल फोकसिंग टेलिस्कोप. तर हा टेलिस्कोप एक्सटर्नल फोकसिंग असतो, जे 2 टेलिस्कोप एकमेकामध्ये असं टेलिस्कोप टाईप फॉरवर्ड बॅकवर्ड होत असतात. तर दुसरा आहे इंटरनल फोकसिंग टेलिस्कोप. तर हा टेलिस्कोपमध्ये इंटरनल फोकसिंग असतं, ज्याला बाहेरून आपल्याला एकच टेलिस्कोप दिसतो आणि आतमध्ये अरेंजमेंट केलेली असते. आणि तिसरा आहे एक्सटर्नल फोकसिंग फिटेड विथ ॲनालिटिकल लेन्स. एक्सटर्नल फोकसिंग असतो पण त्याच्यामध्ये काय असतं, ॲनालिटिकल लेन्स म्हणजे एक्स्ट्रा एक लेन्स प्रोव्हाइड केलेली असते. अशा प्रकारचे हे 3 टाईपचे टेलिस्कोप. नेक्स्ट, that is analytical lens. It is an additional
lens generally provided in the external focusing tachometer between object glass and eyepiece. तर ज्या ठिकाणी एक्सटर्नल फोकसिंग टेलिस्कोप असतो त्या टेलिस्कोपमध्ये ऑब्जेक्ट ग्लास आणखी आयपीस याच्यामध्ये एक ॲडिशनल लेन्स प्रोव्हाइड केलेली असते. त्या लेन्सला म्हणणार आपण ॲनालिटिकल लेन्स. तर ही का प्रोव्हाइड केली? ॲडव्हान्टेजेस ऑफ ॲनालिटिकल लेन्स फॉर कॅल्क्युलेशन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्सेस कॉन्स्टंट एफ प्लस सी इज इक्वल टू 0 इफ टॅकोमीटर इज प्रोव्हाइडेड विथ ॲनालिटिकल लेन्स. तर ज्या टॅकोमीटरमध्ये ॲनालिटिकल लेन्स प्रोव्हाइड केलेली असते तर त्या टॅकोमीटरमध्ये हॉरिझॉन्टल व्हर्टिकल डिस्टन्स काढत असताना जो फॉर्म्युला आपण पुढं फाइंड आउट करणार आहे त्यामध्ये एफ प्लस सीची व्हॅल्यू ही काय असते? 0 असते. बरोबर. सो द कॅल्क्युलेशन बिकम्स सिम्पल. हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणि व्हर्टिकल डिस्टन्स काढत असताना जी कॅल्क्युलेशन्स करावी लागतात ती सिम्पल होतात कारण ह्या ॲनालिटिकल लेन्समुळं, कारण एफ प्लस सीची व्हॅल्यू 0 होती. नेक्स्ट पॉईंट दॅट इज इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॅकोमीटर. टॅकोमीटरचे इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण पाहू. द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट एफ अपॉन आय इज इक्वल टू 100. तो टॅकोमीटरचे आपण 2 कॉन्स्टंट यापूर्वी पाहिले, दॅट इज मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आय आणखी ॲडेडिव्ह कॉन्स्टंट एफ प्लस सी. तर हा मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आयची व्हॅल्यू स्टँडर्ड 100 असते किंवा 100च्या आसपास. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज टेलिस्कोप शुड बी प्रोव्हाइडेड विथ ॲनालिटिकल लेन्स. तर टेलिस्कोप हा ॲनालिटिकल लेन्स प्रोव्हाइड केलेला असला पाहिजे कारण एफ प्लस सीची व्हॅल्यू ही काय होते? ॲनालिटिकल लेन्स असेल तर 0 होते, जेणेकरून आपल्याला कॅल्क्युलेशन्स कमी होतात. नेक्स्ट द टेलिस्कोप शुड बी पॉवरफुल मॅग्निफिकेशन शुड बी 20 to 30 टाइम्स द डायमीटर. तर हा टेलिस्कोप आहे हा पॉवरफुल मॅग्निफिकेशनचा असायला पाहिजे कारण एका स्टेशनवरून आपण दूरवरचं आणखीन जास्त रीडिंग घेऊ शकतो. तर फोर्थ कॅरेक्टरिस्टिक द विजन थ्रू टेलिस्कोप शुड बी क्लिअर अँड ब्राईट इमेज ॲट लॉंगर डिस्टन्स. टेलिस्कोपमधून जे आपण स्टाफ बायसेट करणार त्याचं व्हिजन जे आहे ते क्लिअर आणखीन ब्राईट असायला पाहिजे लॉंगर डिस्टन्ससाठी. सो दीज आर द इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टॅकोमीटर. हे फार महत्त्वाचे आहे की नेहमीच. द नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट यूज्ड इन टॅकोमेट्रिक सर्वे दॅट इज लेवलिंग स्टाफ और स्टॅडिया रॉड. लेवलिंग स्टाफ और स्टॅडिया रॉड यूज्ड विथ टॅकोमीटर मे बी युज्युअल टाईप ऑफ लेवलिंग स्टाफ. तर जो आपण नेहमी लेवलिंग स्टाफ वापरतो तोच लेवलिंग स्टाफ वापरला जातो. जो डंपी लेवलसाठी जो लेवलिंग स्टाफ वापरला जातो तोच लेवलिंग स्टाफ इथं वापरला जातो. इट मे बी फोल्डिंग और टेलिस्कोपिक विथ 5 सेंटीमीटर टू 15 सेंटीमीटर अँड हाईट 3 to 5 मीटर. तर लेवलिंग स्टाफ हा फोल्डिंग असायला पाहिजे, त्याची हाईट 3 to 5 मीटरच्या साईजमध्ये असेल. इट मे मेजर मीटर, डेसिमीटर अँड सेंटीमीटर. स्टाफवरती ही मीटर, डेसिमीटर आणि सेंटीमीटरचं मार्किंग असायला पाहिजे. तर लेवलिंग स्टाफ हा रेग्युलर लेवलिंग स्टाफ आणि स्टॅडिया रॉड ज्यावेळी अतिशय लांबचं आपण रीडिंग घेतो त्या किंवा घेण्याची गरज असते त्यासाठी म्हणजे स्टॅडिया रॉडचा वापर केला जातो. नेक्स्ट टॅकोमेट्रिक मेथड. तर टॅकोमेट्रिक सर्वेच्या काही मेथड्स आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे मेन 2 स्टॅडिया मेथड, दुसरी टँजन्शियल मेथड. तर परत स्टॅडिया मेथडमध्ये 2 भाग आहेत. एक फिक्स्ड हेअर मेथड आणखीन दुसरी आहे मुव्हेबल हेअर मेथड. तर आपल्या सिलेबसमध्ये ही एकच आहे जी आपण स्टडी करणं, दॅट इज फिक्स्ड हेअर मेथड. फिक्स्ड हेअर मेथड. In this method, the distance between 2 स्टॅडिया हेअर्स इज फिक्स्ड. जो डायफ्रॅम आपण या अगोदर स्टडी केला, डायफ्रॅममध्ये असे जे हॉरिझॉन्टल हेअर्स असतात तर याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे हे फिक्स असतं, दॅट इज द फिक्स्ड हेअर मेथड. द रीडिंग करस्पॉन्डिंग टू 3 क्रॉस हेअर्स इज टेकन
and difference between top and bottom hair is found out known as स्टाफ इंटरसेप्ट. तर ह्या ज्या डायफ्रॅमच्या मध्ये ते 3 क्रॉस हेअर्सच्या सहाय्यानं आपण जर समजा लेवलिंग स्टाफ असा लावला तर हे तिन्ही क्रॉस हेअरच्या जिथं या स्टाफला कट होतात लाईन ऑफ साईट त्याची आपण 3 रीडिंग घेणार. एक टॉप रीडिंग, सेंट्रल रीडिंग, आणखी बॉटम रीडिंग. त्यानंतर हे टॉप रीडिंग आणखी बॉटम रीडिंग याच्या डिफरन्स जो आहे त्या डिफरन्सला आपण म्हणणार स्टाफ इंटरसेप्ट. हा महत्त्वाचा स्टाफ इंटरसेप्ट. तर हे असे 3 रीडिंग्स आपण घेणार आणि स्टाफ इंटरसेप्ट किंवा त्याला आपण एस म्हणतो. तर हा स्टाफ इंटरसेप्ट आपण फाइंड आउट करणार. तर या स्टाफ इंटरसेप्टच्याच साहाय्यानं आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस आणि व्हर्टिकल डिस्टन्सेस फाइंड आउट करणार. टॅकोमेट्रिक प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड याच्यामध्ये आपण इथं स्केचमध्ये पाहू शकतो. समजा आपला असा टेलिस्कोप आहे. इथं तुमचं डायफ्रॅम असेल, इथं ऑब्जेक्ट ग्लास असेल, बरोबर. हा ऑब्जेक्ट ग्लास म्हणजे इथला तुमचा फिगरमधला ओ, हा डायफ्रॅम म्हणजे जे फिगरमध्ये आहे आय दिलेला आहे तो. मग तुम्ही इकडे लेवलिंग स्टाफ लावला असेल, बरोबर, तर असे तुमचे हे रेज जे वरती दाखवलेले आहेत, हे रेज दाखवलेले आहेत. लेट ओ बी द, हा जो ओ आहे, ओ बी द ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट ग्लास. त्या टेलिस्कोपची जी ऑब्जेक्ट ग्लास आहे त्याचा हा सेंटर दॅट इज ओ. देन स्मॉल पी क्यू आर, small PQR, the stadia hairs, top axial and bottom hair readings. Hair reading आली इथली, top horizontal hair, bottom hair आणि central hair. त्यानंतर कॅपिटल PQR, हे PQR that is the points on the staff cut by hairs. ह्या लेवलिंग स्टाफवरती हे जे 3 हेअर्स कट होतात ते हे पॉईंट्स आहेत. दॅट इज capital PQR. then small PR, small PR that is stadia interval, that is I. तर आपण स्टॅडिया इंटरवल म्हणणार. then F is the focal length, F is the focal length of object glass. F is the focal length of the object glass. S that is staff intercept, स्टाफवरती जे टॉप रिडिंग आणि बॉटम रिडिंग मधला डिफरन्स दॅट इज द स्टाफ इंटरसेप्ट. देन डी दॅट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम ओ टू द स्टाफ. या ऑब्जेक्ट ग्लासपासून व्हर्टिकल ॲक्सिसपर्यंतचं अंतर दॅट इज द स्मॉल डी. Small d, the horizontal distance between vertical axis of tachometer and center of object glass, so that is the small d. Then F2, that is horizontal distance from O to the plane of hairs. हे ऑब्जेक्ट ग्लास पासून प्लेन ऑफ हेअर पर्यंतचं अंतर दॅट इज F2. देन D, that is horizontal distance from axis of the staff. जिथं आपण हा लेवलिंग स्टाफ लावलेला आहे ते स्टाफपासून ह्या व्हर्टिकल ऑब्जेक्ट ग्लासपर्यंतचं अंतर, सॉरी हॉरिझॉन्टल व्हर्टिकल ॲक्सिसपर्यंतचं अंतर दॅट इज द डी, जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते डी. तर हा कारण अशा प्रकार द प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड. ही फिगर आपण गेल्या स्लाइडमध्ये पाहिलेली आहे. फ्रॉम सिमिलर ट्रायंगल्स POQ अँड POQ, तर POQ आणि हा POQ सिमिलर ट्रायंगल्स. PR, कॅपिटल PR अपॉन स्मॉल PR, तो कॅपिटल PR अपॉन स्मॉल PR
इज इक्वल टू ओ क्यू अपॉन स्मॉल ओ क्यू इज इक्वल टू ओ क्यू अपॉन स्मॉल ओ क्यू. सो एस अपॉन आय म्हणजे पी आर अपॉन पी आर इज इक्वल टू एस अपॉन आय इज इक्वल टू एफ वन अपॉन एफ टू बाय लेन्स फॉर्म्युला. तर हा फॉर्म्युला जो आहे हा लेन्सचा फॉर्म्युला आहे. बरोबर, 1 अपॉन एफ दॅट इज फोकल लेंथ इज इक्वल टू 1 अपॉन एफ वन प्लस 1 अपॉन एफ टू 1 अपॉन एफ वन प्लस 1 अपॉन एफ टू. सो मल्टिप्लाइंग एफ वन टू बोथ साईड्स, या दोन्ही साईडला मी एफ वननं मल्टिप्लाय केलं, एफ वन अपॉन एफ झालं. बरोबर, सो एफ वनला मल्टिप्लाय केलं, एफ वन गेलं त्यामुळे इथं 1 राहिलं. ओके, परत हे एफ वन अपॉन एफ टू आलं. सो पुट व्हॅल्यूज ऑफ एफ वन अपॉन एफ टू, इथं आपण एफ वन अपॉन एफ टूची व्हॅल्यू काढलेली आहे. बरोबर, ती इथं टाकली. सो एफ वन अपॉन एफ इज इक्वल टू 1 प्लस एस अपॉन आय. बरोबर, तेच इक्वेशन सॉल्व केलं, एफ वन अपॉन एफ मायनस 1 इज इक्वल टू एस अपॉन आय. बरोबर, सो तेच इथं सॉल्व केलेलं आहे. परत एफ वन मायनस एफ अपॉन एफ इज इक्वल टू एस अपॉन आय. सो एफ वन इज इक्वल टू एस अपॉन आय इंटू एफ प्लस एफ, दॅट इज इक्वेशन 1 झालं. नाउ डी इज इक्वल टू एफ वन इंटू डी. so total distance d is equal to total distance d is equal to f1 f1 प्लस हा डी. टोटल कॅपिटल डी म्हणजेच काय, आपण व्हर्टिकल ॲक्सिसपासून स्टाफपर्यंतचं अंतर हे काढतो. ग्राउंडवरचं जिथं स्टाफ धरलेला आहे तो ते टेलिस्कोपचा व्हर्टिकल ॲक्सिसपासून अंतर म्हणजेच डी, म्हणजेच काय होणार एफ वन प्लस स्मॉल डी इथं आहे. बरोबर, सो दिस इज इक्वेशन 2. त्या दोन्ही इक्वेशनच्या वरून मी हे इक्वेशन तयार केलं, डी मायनस डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एफ प्लस एफ. सो दिस इज माय फायनल इक्वेशन, दॅट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस डी, किंवा आपल्या बुकमध्ये फॉर्म्युला इथं डीच्या ऐवजी आपण इथं घेतलेला आहे सी. बरोबर, सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हॉरिझॉन्टल डिस्टन्स फ्रॉम व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ टेलिस्कोप टू द स्टाफ इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस सी किंवा एफ प्लस डी. जरी हा फॉर्म होतो, एफ अपॉन आय इज द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट अँड एफ प्लस डी और एफ प्लस सी इज इक्वल टू ॲडेटिव्ह कॉन्स्टंट. तर हे दोन कॉन्स्टंट झाले टॅकोमीटरचे, एफ अपॉन आय आणखी एफ प्लस सी. सो द staff intercept S changes, distance D will be changes. So this is very important formula for finding horizontal distance D. That is D is equal to F upon I into S plus F plus C. In fixed hair methods, there are 3 different cases used in fixed hair method. फिक्स्ड हेअर मेथडमध्ये 3 वेगवेगळ्या केसेस वापरल्या जातात. पहिली केस आहे लाईन ऑफ साईट इज हॉरिझॉन्टल अँड द स्टाफ हेल्ड इज व्हर्टिकल. पण जो टेलिस्कोप असा लावला समजा, बरं, तर ही लाईन ऑफ साईट काय असेल आपली हॉरिझॉन्टल असेल आणि ती स्टाफ याच्या समोर धरलेला हा व्हर्टिकल असेल. तर ही पहिली केस. सेकंड केसमध्ये काय, लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइंड अँड द स्टाफ इज हेल्ड व्हर्टिकल. तर ही समजा आपण तुमचं ग्राउंड असं काहीतरी असेल, स्टाफ इथं धरलेला आहे समजा उंचावर, तर काय होईल, लाईन ऑफ साईट तुमची इन्क्लाइंड होईल आणखी स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. तर ही सेकंड केस आहे. आणखी तिसरी केस आहे लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइंड अँड स्टाफ इज हेल्ड नॉर्मल टू द लाईन ऑफ साईट. आणि तिसऱ्या केसमध्ये ही लाईन ऑफ साईट तुमचं इन्क्लाइंड आणि स्टाफसुद्धा या लाईनला असं इन्क्लाइंड किंवा 90 डिग्रीमध्ये असतो. अशा प्रकारे ह्या 3 केसेस फिक्स्ड हेअर मेथडमध्ये आहेत. तर यापैकी ही फर्स्ट अँड सेकंड या दोन्ही मेथडच्या सहाय्याने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स काढायला शिकणार आत्ता आपल्या सिलॅबस. पहिली मेथड आहे दॅट इज लाईन ऑफ साईट हॉरिझॉन्टल अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. तर आपला टेलिस्कोपचा असा
हा टेलिस्कोप हॉरिझॉन्टल असेल, म्हणजेच लाईन ऑफ साईट तुमची हॉरिझॉन्टल असेल. आणखी त्याच्या समोर आपण हा स्टाफ धरलेला आहे. स्टाफ आहे टोटली व्हर्टिकल. तर या टेलिस्कोपचा व्हर्टिकल ॲक्सिस, या व्हर्टिकल ॲक्सिसपासून स्टाफपर्यंतचं अंतर, दॅट इज द हॉरिझॉन्टल डिस्टन्स, हे आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. त्यासाठी आपण फॉर्म्युला मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेला आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी इज इक्वल टू एफ अपॉन आय इंटू एस प्लस एफ प्लस सी किंवा एफ प्लस डी. तर हा फॉर्म्युला आपण मागच्या स्लाईडमध्ये पाहिलेला आहे. सो द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट एफ अपॉन आय, आणखीन ॲडिटिव्ह कॉन्स्टंट एफ प्लस सी, आणि यस इज द स्टाफ इंटरसेप्ट. तर या टेलिस्कोपच्या साहाय्याने आपण 3 रीडिंग घेणार. एक बॉटम रीडिंग घेणार, दुसरं सेंटरचं रीडिंग असणार, आणि तिसरं टॉपचं रीडिंग घेणार. टॉप रीडिंग मायनस बॉटम रीडिंग, दॅट इज द एस, स्टाफ इंटरसेप्ट. फक्त आपण रीडिंग स्टाफ इंटरसेप्ट घेणार. कॉन्स्टंट आपल्याला माहिती असतील, आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. तर हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. याच्या साहाय्याने आपण काही प्रॉब्लेम्स सॉल्व करणार आहे पुढे. नेक्स्ट मेथड, दॅट इज लाईन ऑफ साईट इन्क्लाइंड अँड स्टाफ हेल्ड व्हर्टिकल. ही टेलिस्कोप असा आपण इन्क्लाइंड केला. ह्या टेलिस्कोपनं हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल इथं आपल्याला मिळेल. द लाईन ऑफ साईट इज इन्क्लाइंड, बरोबर. आणखीन हा स्टाफ जो आहे, हा स्टाफ क्लिअर व्हर्टिकल धरलेला आहे, लेवलिंग स्टाफ व्हर्टिकल आहे. तर या टेलिस्कोपमधून आपण 3 रीडिंग घेणार, बरोबर. एक बॉटम रीडिंग, सेंटरचं रीडिंग, आणखी टॉपचं रीडिंग. त्याचबरोबर इथला हॉरिझॉन्टलशी झालेला हा अँगल पण घेणार, बरोबर. हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल घेणार. तर याच्या साहाय्याने आपण हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. टेलिस्कोपच्या व्हर्टिकल ॲक्सिसपासून जिथपर्यंत आपण स्टाफ धरलेला आहे तेपर्यंतचं अंतर, दॅट इज हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. तर त्यासाठी फॉर्म्युला हा आहे. हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी इज इक्वल टू एफ अपॉन आय एस कॉस स्क्वेअर थिटा प्लस एफ प्लस सी कॉस थिटा. आता थिटा इज द अँगल, हा आपण इथं घेतलेला आहे. एस इज द स्टाफ इंटरसेप्ट, एफ अपॉन आय इज द मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट, एफ प्लस सी इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट. तर ह्या फॉर्म्युलेच्या साहाय्याने आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. इथं फक्त आपण रीडिंग घेतो, एक तर थिटा अँगल घेतो, आणखीन 3 स्टाफ रीडिंग घेतो. त्याच्या साहाय्यानं आपण हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी काढणार. आता या केसला व्हर्टिकल डिस्टन्स पण काढणार. हे टेलिस्कोप ज्यावेळी हॉरिझॉन्टल असेल, ती हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट, बरोबर, ही हॉरिझॉन्टल लाईन ऑफ साईट, आणखीन सेंट्रल स्टाफ रीडिंग, ही सेंट्रल स्टाफ, याच्यामधलं अंतर, त्याला आपण व्हर्टिकल डिस्टन्स व्ही म्हणणार. तर हा व्ही कसं काढणार? व्हर्टिकल डिस्टन्स व्ही इज इक्वल टू एफ अपॉन आय एस साइन 2 थिटा बाय 2 प्लस एफ प्लस सी साइन थिटा. तर हा फॉर्म्युला आपण व्हर्टिकल डिस्टन्ससाठी आहे. आणखीन हा फॉर्म्युला हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी साठी आहे. आता हे फॉर्म्युले कसे आले इतक्या डीपमध्ये आपण जाणार नाही. फक्त हे फॉर्म्युले डायरेक्ट वापरून हॉरिझॉन्टल डिस्टन्स आणखीन व्हर्टिकल डिस्टन्स काढ. प्रिन्सिपल ऑफ स्टॅडिया मेथड. स्टॅडिया मेथडमध्ये काय प्रिन्सिपल वापरलं? इन स्टॅडिया मेथड इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल दॅट रेशिओ ऑफ द परपेंडिक्युलर टू बेस इज कॉन्स्टंट इन सिमिलर आयसोसेलियस ट्रँगल्स. त्या सिमिलर आयसोसेलियस ट्रँगलमध्ये असतील तर रेशिओ ऑफ परपेंडिक्युलर टू द बेस, जर ही परपेंडिक्युलर असेल ही लाईन, आणखीन ही लाईन त्याला राईट परपेंडिक्युलर आहे, तर ह्याचा रेशो हा कॉन्स्टंट असतो. इन फिगर 2 रेज ओ ए अँड ओ बी, 2 रेज ओ ए अँड ओ बी ही इक्वली इन्क्लाइंड टू सेंट्रल रे ओ सी. या ओ सी सी इन्क्लाइंड आहे. लेट A2 B2, A2 B2, A1 B1 अँड AB बी द स्टाफ इंटरसेप्ट. हे आपण स्टाफवर रीडिंग घेतले आहे तिथं, टॉप बॉटम रीडिंग. तर OC2 अपॉन A2 B2 इज इक्वल टू OC1 अपॉन A1 B1 इज इक्वल टू OC अपॉन A2 B. हा रेशो कॉन्स्टंट असतो, दॅट इज द कॉन्स्टंट, बरोबर. हा कॉन्स्टंट असतो. तर हे प्रिन्सिपल स्टॅडिया मेथडमध्ये वापरलेलं आहे.
Next point, that is determination of constant, that is Kc, or multiplying constant m and additive constant f प्लस सी. हे कॉन्स्टंट एखाद्या इन्स्ट्रुमेंटचे आपल्याला काढावे लागतील किंवा कसे फाइंड आउट करायचे, कारण आपल्याकडे जे टॅकोमीटर आहे त्याची कॉन्स्टंट माहिती असल्याशिवाय आपण फॉर्म्युलामध्ये हे व्हॅल्यू टाकून हॉरिझॉन्टल डिस्टन्स डी आणि व्हर्टिकल डिस्टन्स व्ही काढू शकत नाही. तर हे कॉन्स्टंट फाइंड आउट करायच्या दोन मेथड्स आहेत, एक लॅबोरेटरी मेथड आणखी दुसरी फील्ड मेथड. तर त्यापैकी पहिली मेथड पाहूया आपण, लॅबोरेटरी मेथड. द फोकल लेंथ एफ of the lens can be determined by means of optical bench according to the equation 1 upon f is equal to 1 upon u plus 1 upon v. तर हा फॉर्म्युला आपल्याला फिजिक्समध्ये झालेला आहे. तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं आपण व्हॅल्यू ऑफ एफ ही फाइंड आउट करणार किंवा लॅबोरेटरीमध्ये कॅल्क्युलेट करणार. एफ इज द फोकल लेंथ. द स्टॅडिया इंटरसेप्ट आय can be measured from the diaphragm with the help of vernier caliper. आता डायफ्रॅम आपण मागच्या स्लाइडमध्ये पाहिलेला आहे. असं डायफ्रॅम असतो टेलिस्कोपमध्ये आणि त्यामध्ये असे 3 हॉरिझॉन्टल हेअर्स असतात. तर हे टॉप हेअर आणि बॉटम हेअरच्या मधलं अंतर जे आहे दॅट इज द आय. तर हे आपण पण लॅबोरेटरीमध्ये डिस्टन्स मेजर करू शकतो व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्यानं. त्यानंतर एफ झालं, आय झालं, त्यानंतर सी. बरोबर, सी हा कॉन्स्टंट. द डिस्टन्स सी बिटवीन टू द ऑप्टिकल अँड व्हर्टिकल ॲक्सिस ऑफ द इन्स्ट्रुमेंट कॅन ऑल्सो बी मेजर्ड. तर जो आपला असा टेलिस्कोप असतो, बरोबर, टेलिस्कोप. तर हा टेलिस्कोपचा हा ऑब्जेक्ट ग्लास तुमचा व्हर्टिकल ॲक्सिस, बरोबर, ऑब्जेक्ट ग्लास आणि व्हर्टिकल ॲक्सिस तोपर्यंत हे जे डिस्टन्स आहे यालाच आपण सी म्हटलेलं आहे किंवा डी म्हटलेलं आहे. बरोबर, तर हे सी किंवा डीची व्हॅल्यू आपण स्टँडवरती हा टेलिस्कोप किंवा थेरोलाइट लावून ते मेजर करू शकतो. तर अशा प्रकारे एफची व्हॅल्यू आपण लॅबोरेटरीमध्ये फाइंड आउट केली, आयची व्हॅल्यू लॅबोरेटरीमध्ये फाइंड आउट केली, आणखी सीची व्हॅल्यू पण लॅबोरेटरीमध्ये फाइंड आउट किंवा मेजर करू शकतो. अशा प्रकारे हे कॉन्स्टंट एमची व्हॅल्यू आणि एफ प्लस सीची व्हॅल्यू आपण लॅबोरेटरीमध्ये फाइंड आउट करू शकतो किंवा मेजर करू शकतो. सेकंड मेथड दॅट इज फील्ड मेजरमेंट. तर फील्ड मेजरमेंटमध्ये आपल्याला हे कॉन्स्टंट्स जर काढायचे असतील तर जसं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं आपण थेरोलाइट सेट करणार ओच्या ठिकाणी. बरोबर, तर ह्या ओ पासून काही अंतरावर स्टाफ घेणार, परत हा दुसरा स्टाफ आणि तिसरा स्टाफ, असे 3 स्टाफ आपण साईटवर ठेवणार. बरोबर, तर इन दिस मेथड बोथ ऑफ द कॉन्स्टंट्स आर डिटर्मिन्ड बाय फील्ड ऑब्झर्वेशन्स. फर्स्ट स्टेप काय, मेजर अ लाईन अबाउट 200 मीटर लॉन्ग ऑन फेअरली लेवल ग्राउंड अँड ड्राईव्ह पेग्स ॲट सम इंटरवल 50 मीटर. समजा ही पहिली 50 मीटरवर केली. कीप द स्टाफ ऑन द पेग्स अँड ऑब्झर्व द करस्पॉन्डिंग स्टाफ इंटरसेप्ट विथ हॉरिझॉन्टल साईट. आता टेलिस्कोपच्या सहाय्याने इथले स्टाफ इंटरसेप्ट टॉप आणि बॉटम रिडिंग घ्यायचं हे 50 मीटरला. नोईंग द व्हॅल्यू डी, आपल्याला ही डी म्हणजे डिस्टन्स माहिती आहे. एस फॉर द डिफरंट पॉईंट्स. बरोबर, a number of simultaneous equations can be formed by substituting the value of d and equation d is equal to ks into c, that is f upon I into s plus f plus c. ह्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू डीची पुट करणार. बरोबर, तसंच हा स्टाफ इथं आपण 100 मीटरवर घेतला, ही व्हॅल्यू आपण डीची आपल्याला मिळाली. त्याचप्रमाणे हा स्टाफ आपण तिसरा जो आहे ह्या 150ला आपण इथं सेट केला. तर इथलं 100चं हे टॉप बॉटम रिडिंग घ्या, 150चं टॉप बॉटम रिडिंग घ्या. बरोबर, म्हणजे हा तुम्हाला S1 मिळाला, हा S2 मिळाला, त्याचप्रमाणे हा S3 मिळाला.
बरोबर. त्यानंतर हे D1, हा तुमचा D1 झाला, हा तुमचा D2 झाला, आणखीन हा तुमचा D3 झाला. Then put the values of D1, D2, D3, S1, S2, S3 and solve the equation. You will get the value of K, that is multiplying constant, and value of C, that is additive constant. ही इक्वेशन सोडवायची. सोडवल्यानंतर आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळेल एफ अपॉन आय आणखी एफ प्लस सी, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ के आणखी व्हॅल्यू ऑफ सी, दॅट इज द ॲडिटिव्ह कॉन्स्टंट अँड मल्टिप्लाइंग कॉन्स्टंट आपण फील्डवरती मेजरमेंट घेऊन कॅल्क्युलेट. अशा प्रकारे थर्ड चॅप्टरची संपूर्ण थिअरी या ठिकाणी झालेली आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या चॅप्टरवरचे प्रॉब्लेम्स पाहणार, की जे एक प्रॉब्लेम आपल्याला 4 मार्काला किंवा 6 मार्काला नेहमी पेपरमध्ये असतोच. सो थँक्यू.